नमस्कार मित्रांनो, आता नव्यानं सुरुवात केलेली आहे। मी असं सांगत होतो, मागचा थोडासा आढावा घेऊन सांगतो की जी संवेदनशीलता शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बाबतीमध्ये राज्यकर्त्यांना असायला हवी, दुर्दैवानं आपल्या देशामध्ये नाही। आत्महत्या ह्या सातत्यानं होत आलेल्या आहेत। काँग्रेसच्याही राजवटीत होत होत्या, बीजेपीही राजवटीमध्ये होत आहेत। तरी परंतु या सगळ्या काळामध्ये कधीही संसदेमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याबद्दल साधी श्रद्धांजली अर्पण करण्याची तसदी सुद्धा या सरकारांनी घेतलेली नाही। तर मी इथपर्यंत आलेलो होतो की शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही समस्या सगळ्यात मोठी समस्या आहे, ह्यात वाद नाही। मग ह्याचं कारण काय? तुम्ही हे दोन शब्द लक्षात ठेवा, एक कारण आणि दुसरं निमित्त। तुम्ही कुठेही जा, शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या संदर्भामध्ये कुठल्या गावामध्ये आत्महत्या घडली तर काय झालं, काय कारण होतं, तर कारण काय होतं ते सांगत नाहीत, तर निमित्त काय होतं ते सांगतात। काय तर घरामध्ये भांडण झालं होतं, काय तर अमुक गोष्ट होती, तमुक गोष्ट होती। काही शहाणे तर सांगतात की ते दारू पितात आणि शेतकरी आत्महत्या करतात। मित्रांनो, हे एक तर खोटंच कारण आहे, म्हणजे निमित्तसुद्धा खोटंच आहे। शेतकरी आत्महत्या दारू पितात। दारू कोण पितं? सगळ्यात जास्त दारू पिली जाते सिनेमाच्या क्षेत्रामध्ये। तिथं कोण आत्महत्या करतं का? पुढारी पितात। पुढारी कधी आत्महत्या करतात का? पत्रकार पितात। अजून कोण पितात? तुम्ही एकदा कधीतरी बारमध्ये जाऊन चक्कर मारून बघा, तिथं बसणारे लोक कोण असतात, त्यांचा काय संबंध असतो आत्महत्यांशी? तर त्यांचा अजिबात संबंध नसतो। त्यांचा शेतकरी आत्महत्या दारू पिऊन होतात हे म्हणणं इतकं खोटं, इतकं बनावटी, इतकं असंवेदनशील आहे। अरे, दारू पिणारे लोक हे शहरात सरकारी अधिकारी भ्रष्टाचाराच्या पैशातून काय करतात? तर त्या दारू पिणं हे काही कारण नाही। आणि दारू पिणं हे जर कारण असतं आत्महत्यांचं, तर आपल्या देशाच्या मिलिटरीला सरकारच्या वतीनं दारू पुरवली गेली नसती। बरं, त्यांना तर पुरवली सैन्यात कामगिरीवर असणाऱ्यांना, परंतु ज्यांची कामगिरी संपलेली आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपल्या देशामध्ये सुविधा करून दिलेली आहे। त्याचा आणि काही संबंध नाही। एक गोष्ट फार महत्त्वाची मी तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो। दोन प्रकारच्या विचारसरणी असतात, विचार करण्याच्या पद्धती असतात। एक पद्धत आहे की ज्याच्यामध्ये ज्याचा बळी जातो त्याला दोष दिला जातो। म्हणजे एखाद्या बाईवर बलात्कार झाला तर त्या बाईलाच म्हणायचं ही बाहेर खेळीचं, ती बाई तिकडं कशाला जायचं ह्या वेळेला, ह्यांनी असे कपडे घालावेत का? म्हणजे दोष द्यायचा कोणाचा? ज्याचा बळी गेला त्यालाच। ते सगळ्यात सोपं असतं, कारण तो काही भांडायला येत नाही, वाद घालायला येत नाही। ही एक विचार करण्याची पद्धत। तुम्हाला सांगतो की एक काळ असा होता ज्या काळामध्ये बळी गेलेल्या शूद्रांच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जायचं की हे अस्वच्छ राहतात, हे अमुक आहेत, यांनी मागच्या जन्मी पाप केलेलं होतं आणि म्हणून त्यांना दोष देण्याची पद्धत होती। पण महात्मा ज्योतिबा फुले जन्माला आले आणि त्यांनी ताठ मान करून वर बोट करून सांगितलं की तुमच्यामुळे ह्यांच्यावर हे जगणं आलेलं आहे। दोषी हे नाही आहेत, दोषी तुम्ही आहात, कारण तुम्ही त्यांना तशा पद्धतीचं जगणं भाग पाडलेलं आहे। फार नंतरचं नाही आहे, अलीकडचं इंग्रजांच्या काळामध्ये जेव्हा चर्चा व्हायची तेव्हा बरेच शहाणे इंग्रजांचे जे भक्त होते ते म्हणायचे की भारतीय लोक अडाणी आहेत, ह्यांच्यामध्ये जातीवाद आहे, धर्मवाद आहे, अमुक आहे, तमुक आहे, आणि त्याच्यामुळे हे गुलामच राहणार आहेत, गुलामगिरी ह्यांची त्याच्यामुळं आहे असं म्हटलं जायचं। परंतु महात्मा गांधी आले, त्यांनी वर बोट करून सांगितलं, साम्राज्यवाद्यांनो, तुमच्यामुळं हा देश गुलाम झाला आणि ह्यांच्यावर असं जगणं भाग पडलेलं आहे। हा परिणाम आहे। लक्षात घ्या की शेतकरी आत्महत्यांचा विचार करत असताना
बळी जाणाऱ्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये आढी असेल तर तुम्ही कधीही कन्व्हिन्स होणार नाही की ह्याला सरकार जबाबदार आहे। तुम्हाला एक अजून मजेशीर गोष्ट सांगतो की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जेव्हा शब्द वापरला जातो तो आत्महत्या, वर्तमानपत्रामध्ये, लेखांमध्ये, पुस्तकामध्ये सगळे लिहिणे वाचणारे लोक काय करतायत माहिती आहे का? शब्द वापरतायत आत्महत्या। आत्महत्याचा अर्थ काय होतो? आत्म म्हणजे स्वतः, स्वतःच्या हाताने स्वतः करून घेतलेली हत्या म्हणजे आत्महत्या। या हत्येला दुसरा कुणीही जबाबदार नाही, तोच जबाबदार आहे मरणारा, असा त्याचा अर्थ होतो। तुम्हाला सांगतो एक गोष्ट आहे की एक शेतकरी होता, त्याच्या मोठ्या मुलीचं लग्न झालेलं होतं, ती सासरी गेलेली। सासरमध्ये तगादा लागलेला की ठरलेले पैसे जे होते 50,000 रुपये त्याच्यातले 35,000च दिलेत, 15,000 रुपये राहिलेले आहेत ते घेऊन ये। आता ती मुलगी परेशान, त्याला बापाची परिस्थिती माहीत आहे। बाप म्हणला, ती आली एकदा माहेरी आणि म्हणायला लागली, बाबा मला फार त्रास व्हायला हो, ते मला उठता बसता हेच करायला लागलेले आहेत, मारायला लागलेले आहेत आणि ते म्हणतात तुझ्या सासरच्याने लोकांनी शब्द पाळला नाही, तुम्ही कसंही करून त्यांना 15,000 रुपये देऊन टाका। ते म्हणला, वा बाई हे कापूस निघाला ना मी नक्की देऊन टाकेन। ती गेली बिचारी आणि गेल्यानंतर इकडं हा परेशान, पुन्हा कपाशीवर कीड पडली, कपाशीचं वाटोळ झालं, घरामध्ये बायको आजारी कायमची, तिच्या अंगावर एक लेकरू, एक मुलगी मोठी वयात यू घातलेली, गावामधले लोक म्हणायला लागले पोरगी मोठी व्हायली आता हिला उजवून टाका, आणि सगळं त्याच्या डोक्यामध्ये सुनामी असल्यासारखं। तिकडं मुलगी गेली गावाकडे, शहरामध्ये दुपारची वेळ होती, घरामध्ये कुणी नव्हतं, त्यावेळेला तिनं रॉकेलचा डबा स्वतःच्या हाताने उचलला, आपल्या अंगावर स्वतः ओतून घेतला आणि स्वतःच्याच हाताने काडीची पेटी पेटवली आणि स्वतःला जाळून घेतलं। दुसऱ्या दिवशी बातमी आली, अजून एक हुंडा बळी। लक्षात घ्या शब्दातला फरक, अजून एक हुंडा बळी। आणि दुसऱ्या बाजूला काय झालं? दुसऱ्या बाजूला असं झालं की जेव्हा त्या बाप अस्वस्थ झालेला आहे, पोरीचे पैसे आपण देऊ शकत नाही असं त्याला लक्षात आलेलं आहे, तो जातो लिंबाच्या झाडाला दोरी बांधतो आणि गळ्याला फास लावून लटकून घेतो स्वतःला। दुसऱ्या दिवशी बातमी येते आणखीन एक आत्महत्या। बघा, दोन्ही घटनांमध्ये स्वतःच कृती केलेली आहे। हुंडाबळीमध्ये सासरचे लोक जबाबदार आहेत हे इंडिकेट केलं जातं, परंतु आत्महत्यामध्ये मात्र सरकार जबाबदार आहे हे सूचित सुद्धा, ध्वनित सुद्धा केलं जाऊ शकत नाही। मी असं सुचवलं होतं की तुम्हाला फार सरकार बळी म्हणणं अवघड जात असेल तर तुम्ही शब्द वापरा कर्जबळी म्हणा ना, पण त्याला कारण तो स्वतःच आहे। म्हणून मी तुम्हाला मगाशी सांगत होतो की बळी गेलेल्याला दोषी समजणारे लोक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा अर्थ समजू शकत नाही। जे गांधी फुले यांच्या विचारांनी पुढे जात आहेत त्यांना हे लक्षात येतं की याला व्यवस्था जबाबदार आहे, याला सरकार जबाबदार आहे, हे असे मेलेले नाही आहेत। मी फार तपशिलात जात नाही, परंतु तुम्ही कारण जे आहे, निमित्ताला कारण समजू नका, कारण त्याच्या पलीकडे असतं आणि म्हणून मूळ गोष्ट समजून घ्या। शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना आणखीन एक म्हटलं जातं की उदारीकरणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे। उदारीकरणचा काय अर्थ होतो? उदारीकरणाचा साधा सोपा अर्थ आहे की व्यवहारामधून सरकारचा हस्तक्षेप कमीत कमी होत जाणे, संपणे असं नव्हे पण कमीत कमी होत जाणे म्हणजे उदारीकरण। हे नरसिंहराव सरकार जेव्हा होतं त्यावेळेला आपला देश आर्थिक डबघाईत आला। खरं तर आजच्यापेक्षा जास्त डबघाई त्यावेळेला नव्हती। आजच्या घडीला, या घडीला आपण आपला GDP मायनसमध्ये गेलेला आहे, म्हणजे आपण भयंकर आर्थिक संकटामध्ये आपला देश आज आहे। इतकी वाईट परिस्थिती नव्हती तरी वाईट होती,
तर त्यावेळेला IMF कडून म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड नाणेनिधी त्याच्याकडून त्यांनी पैसे मागितले. तर नाणेनिधीने सांगितलं की तुम्ही पैसे आम्हाला परत कसे देणार, तर तुम्हाला तुमच्या आर्थिक सुधारणा घडून आणाव्या लागतील तरच तुम्ही आमचे पैसे परत देऊ शकाल. आणि मग आपल्या देशामध्ये उदारीकरण स्वीकारण्यात आलं. परंतु ते अंग चोरून होतं, मनातून केलेलं नव्हतं. ते IMFनं भाग पाडलं म्हणून करत होते. तर त्यांनी अंग चोरून काय केलं, तर इंडियामध्ये फक्त भारत आणि इंडिया असा फरक केला. तर इंडियामध्ये थोड्या सुधारणा केल्या, भारत मात्र पूर्णपणे वंचित राहिला. आणि बघा त्याचा ताण आला. मी अनेक वेळेला सांगतो की ज्या ठिकाणी सगळेच गरीब आहेत ना, तिथं कुणी आत्महत्या करत नाही. लोक गरिबीला ॲडजस्ट करतात. आजही बघा जे गरीब राज्य आहेत, ओरिसा, बिहार, ह्या राज्यामध्ये आत्महत्या होत नाही आहेत. परंतु कुठं आत्महत्या होतात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, जिथं जिथं थोडीशी प्रगती झाली, मध्य प्रदेश, असे अनेक राज्य आहेत. अनेक राज्यामध्ये जिथं थोडीशी प्रगती झालेली आहे तिथं मात्र आत्महत्या होतात. का आत्महत्या होतात तुम्हाला हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण मी तुम्हाला देतो की समजा एक 40 वर्षापूर्वी माझ्या आईला कॅन्सर झाला असता आणि माझ्या आईला मी घरी सांभाळलं असतं तर काय झालं असतं, तर लोक मला म्हणाले असते की हा श्रावण बाळ आहे, आईची सेवा खूप करतो वगैरे वगैरे. पण आज माझ्या आईला कॅन्सर झाला आणि आज मी तिला घरी ठेवायला लागलो तर लोक माझ्या तोंडावर थुकतील आणि म्हणतील इथं बार्शीला दवाखाना आहे, औरंगाबादला दवाखाना आहे, अरे जावं ना, टाटामध्ये जावं, घेऊन जावं, म्हातारीला बरं करावं, पैसे खर्चायलाच नको वगैरे. आणि तुम्हाला सांगतो की दवाखान्यात जर जायचं कॅन्सरच्या उपचारासाठी तर किती पैसे लागतात माहिती आहे? किमान ₹1,00,000 तरी तुमच्या खिशात असायला पाहिजेत. आणि हे ₹1,00,000 त्याच्या हातामध्ये नसतात. मुद्दा हा आहे की जेव्हा दवाखाने बार्शी, औरंगाबादला नव्हते, मुंबईला नव्हते, त्यावेळेला मी माझ्या आईची सेवा केली असती तर चांगलं. आधुनिकता आली, नवतंत्रज्ञान आलं, उदारीकरण आलं, इंडियामध्ये आलं, पण त्याचे ताण माझ्यावर पडू लागले, शेतकऱ्यावर पडू लागले आणि तो हे ताण सहन करू शकत नव्हता म्हणून त्याला आत्महत्येकडे वळावं लागलं. मुद्दा समजून घ्या की उदारीकरणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत नसून उदारीकरण त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही म्हणून त्यांच्या आत्महत्या होतात. उदारीकरण त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही ह्याच्याचं काय आपल्याला पुरावा देता येईल, तर माझ्या मते फार चांगला आणि ठोस पुरावा आहे, तो मी कुठेही द्यायला तयार आहे. 3 कायदे आहेत. एक कायदा आहे सिलिंगचा कायदा, दुसरा कायदा आहे आवश्यक वस्तूचा कायदा आणि तिसरा कायदा आहे जमीन अधिग्रहणाचा कायदा. सिलिंगच्या कायद्यामध्ये काय सांगितलं, सिलिंगच्या कायद्यामध्ये सरकारने ठरवलं की तुम्ही कोरडवाहू असाल तर 54 एकरपेक्षा जास्त जमीन ठेवू शकत नाही. तुम्ही बागायत असाल तर 18 एकरच्या वर तुम्हाला ठेवता येणार नाही. हे कुणी ठरवलं? सरकारने ठरवलं. हे तुम्ही कारखान्यासाठी ठरवलं का? तर कारखान्याला नाही. तुम्हाला सांगतो की अंबानींना किती कारखाने काढावे की कोणतंही बंधन नाही. मालमत्ता किती रकमेची ठेवावी काहीही बंधन नाही. पण शेतकऱ्याला मात्र ते बंधन टाकलं. आता उदाहरणार्थ 54 एकर तुमच्याकडे आहे आणि 1 कोटी रुपयाचा भाव आपण धरू 1 एकरचा, तर तुम्ही 54 कोटीपेक्षा जास्त मालमत्ता ठेवू शकत नाहीत असा कायदा करून टाकला. आणि या कायद्याचा दुष्परिणाम असा झाला, याचे 2-3 मोठे दुष्परिणाम झाले. पहिला दुष्परिणाम असा की वाटण्या होत गेल्या आणि जमिनीचे तुकडे 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 होत गेले. आज हा माझा आकडा नाही आहे, हा स्वामीनाथन आयोगने दिलेला आकडा आहे. काय आकडा आहे हा? की या देशामधले 85% शेतकरी हे अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक 1 हेक्टरच्या आत आहे. 1 हेक्टरच्या आत आहे. 1 हेक्टरच्या आत किती जण आहेत? 85% शेतकरी. आणि वरचे जे 15% आहेत ना, तुम्हाला मी सांगतो त्यांना शेतकरी म्हणायचं का नाही ते तुम्ही ठरवा. हे सगळे
सरकारी नोकर आहेत, नंबर 2चा पैसा कमावणारे आहेत, व्यापारी आहेत, उद्योगपती आहेत, 15% जवळपास अर्धी जमीन ह्या लोकांकडे आहे. आणि हे जे छोटे 85% शेतकरी आहेत यांच्याकडे 1 हेक्टर म्हणजे 2 एकरपेक्षा जास्त जमीन नाही. क्रायसिस हा आहे की हे 2 एकरच्या शेतकऱ्यामुळे काय परिणाम झाला, तर ह्यांच्याकडे कोणी भांडवल गुंतवणूक करायला तयार नाही. वेगवेगळ्या धंद्यांमध्ये विदेशाची सुद्धा गुंतवणूक आपण आमंत्रित केलेली आहे आणि येथे स्वागत केलं आपण. परंतु शेतीमध्ये कुणीही गुंतवणूक करायला तयार नाही. आणि का करेल? 2 एकरचा शेतकरी म्हणजे लॉस मेकिंग बिझनेस करणारा. हा लॉस मेकिंग बिझनेस करणारा जर असेल तर कुणीही त्याच्यामध्ये गुंतवणूक करणार नाही. हे महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की शेतीमध्ये जर भांडवल गुंतवणूकच होणार नसेल तर शेतीची प्रगती कशी होईल. आणि दुसरा जो अडथळा झाला तो असा की शेतीमध्ये बाय चॉईस लोक येत नाही. बाय चॉईस निवड करून पसंतीने शेतीमध्ये लोक येणं बंद झालं. का बंद झालं? पुन्हा तेच की नारायण मूर्तीसारखा माणूस, इन्फोसिस ज्याने सुरू केलं, नारायण मूर्ती, त्यांना जर आपण सांगितलं असतं की बाबा तू कर इन्फोसिस सुरू, पण 50 कोटीपेक्षा जास्त भांडवल म्हणजे धंदा करायचा नाही, त्यांनी केलं असतं का? अरे धंद्यामध्ये तेव्हाच लोक उतरतात कुठल्या क्षेत्रामध्ये ज्या वेळेला मोकळं आकाश असतं. तुम्ही निर्बंधाने जखडून टाकणार असाल तर तिथं प्रगती होणार नाही, तिथं प्रतिभावान लोक तिकडे फिरकूनही पाहणार नाही. शेती आज आमची बाय बर्थ लोकांच्या हातात आहे. आईवडिलांची शेती आहे, त्या घरामध्ये जन्म झाला, कुणीतरी शेती केली पाहिजे म्हणून मी करतो, ही अशी सर्वसाधारणपणे ट्रॅडिशन आमच्या कडे दिसते. परंतु हौशेनं काहीतरी मोठं करायचं आहे, चमत्कार करायचा आहे असं वाटून शेतीमध्ये लोक आलेत असं चित्र का नाही? तर त्याचं कारण मी मगाशी सांगितलं की शेतीवर तुम्ही निर्बंध टाकलेला आहे. हे निर्बंध कायम असेपर्यंत प्रतिभावान, धाडसी, उद्यमशील लोक त्या शेतीकडे येणार नाही. दुसरा कायदा जो आहे तो इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट, आवश्यक वस्तूंचा कायदा. आपल्याकडे लोक त्याला जीवनावश्यक म्हणतात. जीवनावश्यक म्हणणं चुकीचं आहे. आवश्यक वस्तूचा कायदा हा कायदा ॲक्च्युअली मोठी एक गमतीदार ह्याची हिस्ट्री आहे. जे दुसरं महायुद्ध 1945 साली झालं. 46 साली इंग्रज सरकारनं त्यांच्या सैन्याला अन्नधान्याचे तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून एक अध्यादेश काढला. शब्द नीट समजून घ्या. अध्यादेश. अध्यादेश म्हणजे एक आदेश सरकारचा, कायदा नव्हे. अध्यादेश काढला. 46 मध्ये अध्यादेश निघाला. 47 मध्ये इंग्रज इथून निघून गेले, पण अध्यादेश मागेच राहिला. अध्यादेश घेऊन त्या काळातला अन्नमंत्री तो नेहरूंना भेटला आणि म्हणाला की आता इंग्रज निघून गेलेले आहेत, हा अध्यादेश आपल्या काय कामाचा, आपण हा आता बाद करून टाकू. नेहरूने सांगितले नाही. नेहरूने त्याला थांबून ठेवायला सांगितलं आणि 1955 साली घटनेमध्ये एक मोठी दुरुस्ती करून 1955 साली तो अध्यादेश कायद्यामध्ये रूपांतरित करण्यात आला. इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट 1955 असं त्याचं नाव पडलं. 55 साली तो आला. आल्यानंतर त्याच्यानंतर अनेक भानगडी झाल्या. इंदिरा गांधीच्या काळामध्ये हा कायदा जो आहे तो 9th शेड्यूलमध्ये घटनेच्या परिशिष्ट 9 मध्ये टाकण्यात आला. त्याच्याविरुद्ध कोर्टातही जाता येत नाही. मगाशी सांगितलेला सिलिंगचा कायदाही घटनेच्या 9व्या परिशिष्टात टाकला, त्यामुळे त्याच्या विरुद्धात कोर्टात जाता येत नाही. आणि हा कायदा काय करतो? या कायद्याचे 3 दुष्परिणाम आहेत. हे आवश्यक वस्तू कायद्याचे 3 दुष्परिणाम आहेत. पहिला दुष्परिणाम तर तुम्हाला माहीतच आहे, शेतीमालाचे भाव ठरवण्याचा शेतकऱ्यांचा अधिकार ह्या कायद्यानं हिरावून घेतलेला आहे. सरकारला हा अधिकार दिला की सगळ्या गोष्टी, वस्तूचं उत्पादन काय करायचं, विकायचं कुठं, साठा किती करायचा, त्याची वाहतूक कशी सगळ्या गोष्टींवर नियंत्रण करणारा कायदा म्हणजे इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट, आवश्यक वस्तूंचा कायदा.
या कायद्यानं सगळ्यात मोठा फटका मारला तो शेतीला. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची किंमत ठरवण्याचा जो अधिकार होता तो अधिकार ह्या कायद्यानं हिरावून घेतला. सरकार म्हणेल तो भाव, सरकारने निर्यातीला परवानगी दिली तर निर्यात, नाही तर नाही. सगळं मार्केट कमिटीचा कायदा या आवश्यक वस्तूंच्या कायद्यामधूनच जन्माला आला. हे सगळे निर्बंध या कायद्यांमुळं तयार झाले. आणि शेवटचा जो कायदा, ह्या कायद्याचे जे दुष्परिणाम आहेत त्याच्यामध्ये एक गोष्ट मी आवर्जून तुम्हाला सांगेन की भ्रष्टाचाराची जननी आहे. या कायद्याने लायसन्स परमिट कोटा राज सुरू केला. आवश्यक वस्तू कायद्यामध्ये फक्त अन्न शेतीमाल नाही आहे, 2000 वस्तू आहेत. आज 2000 वस्तू, त्याच्यात औद्योगिक वस्तूसुद्धा आहेत. त्या वस्तू का केल्या तर त्याच्यामध्ये लायसन्स परमिट असल्यामुळं सरकारकडून परवानगी घ्यावी लागते. सरकारच्या परवानगीचे नियम असतात आणि त्या नियमांच्या खाली वर करून अधिकारी लोक पैसे खातात, पुढारी लोक पैसे खातात. लायसन्स देण्याचा अधिकार असल्यामुळे रॉकेलची एजन्सी, दारूची एजन्सी, सगळ्या एजन्सीज, या सगळ्या एजन्सीज, सरकारी एजन्सीज कुणाला मिळतात हो? जे सरकारचे बगलबच्चे असतात त्यांना. एक राजकीय संस्कृती तशा पद्धतीची तयार झाली. तुम्ही तुमचे आमदार, खासदार बघा, यांना कुठले ना कुठेतरी एजन्सी अशी हाताशी असतेच. माझा मुद्दा पुढचा जो मी सांगतो तो असा की ही भ्रष्टाचाराची जननी आहे. अण्णा हजारे यांना मी सांगितलं होतं की लोकपालनी भ्रष्टाचार थांबणार नाही. भ्रष्टाचार थांबवायचा असेल तर तुम्हाला आवश्यक वस्तू कायदा रद्द करावा लागेल. या कायद्यामुळं ग्रामीण भागामध्ये कारखाने तयार होऊ शकले नाही. त्यामुळे खेड्यापाड्यातली मुलं यांना शहरामध्ये जावं. आज किती मोठी करोनाच्या नंतर किती मोठं भयानक चित्र आपल्या देशामध्ये दिसलं. जगामध्ये सगळीकडे करोना आहे. जगामध्ये अनेक देशामध्ये हे लावले, लॉकडाऊन केलेलं आहे. परंतु तिथले मजूर म्हणजे किसान पुत्र, तिथले मजूर आपल्या गावाकडे जाण्यासाठी पायी निघालेले आहेत. गर्भार बाया, रस्त्यात बाळंतपण होत आहेत. लहान लहान लेकरं पायातून रक्त निघायपर्यंत चालायला लागलेले आहेत. हे चित्र जगामध्ये दुसरीकडे कुठंच नाही. मी तुम्हाला सांगतो की हे पाप काय आहे. आवश्यक वस्तू कायद्यामुळं तुम्ही ग्रामीण भागामध्ये कारखानदारी उभी राहू दिली नाही. सगळे रोजगार तुम्ही शहरामध्ये घेऊन गेलात आणि ही वेळ शेतकऱ्यांच्या मुलांवर आली की त्यांना रोजगारासाठी मुंबई, दिल्ली, नाशिक, अमुक तमुक ठिकाणी जावं लागलं. आणि जेव्हा संकट आलं तेव्हा परत जायला सुद्धा तुमच्याकडे काही साधनं नाही, व्यवस्था नाही, निघाले बिचारे पायी. तर हे सगळं पाप जे आहे ते आवश्यक वस्तू कायद्याचं आहे. तिसरा कायदा जमीन अधिग्रहण कायदा. ही लटकती तलवार आहे. म्हणजे शेतीमध्ये मला गुंतवणूक करायची आहे. मग गुंतवणूक करायची असेल तर मी आज करावी का नाही करावी? मी जर गुंतवणूक केली आणि उद्या सरकारने ती जमीन ॲक्वायर केली तर मी काय करू? जमीन अधिग्रहण कायदा ही लटकती तलवार आहे. माझं म्हणणं असं आहे की सरकारला सरकारी कामासाठी जर जमीन हवी असेल तर जरूर त्यांनी घ्यावी, आमचं ना नाही. रस्ता आहे, दवाखाना आहे, काय अजून सरकारी कामं असतील त्या कामासाठी तुम्हाला ॲक्वायर करायची असेल तर करा. परंतु आमची जमीन ॲक्वायर करून तुम्ही अंबानीला देणार, रामदेव बाबाला देणार, हा काय धंदा आहे? आम्ही एक उद्योजक आहे, आम्ही एक उद्योजक, आमचा शेतीचा धंदा आहे. तो आम्ही आमचा धंदा मोडून टाकणार तुम्ही तुमच्या मनात आल्याबरोबर आणि त्याला कारखानदारी उभी करण्यासाठी त्याला जमिनी घेऊन देणार. हे थांबलं पाहिजे. ह्याची नोंद त्या कायद्यामध्ये होणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर काय होतं माहिती आहे का, ह्याच्यात फार मोठा नंबर 2 असतो. ॲक्च्युअली सरकारी जमिनीचं जे हस्तांतरण होतं त्याच्यामध्ये पुढाऱ्यांचं उखळ पांढरं होत असतं. हे थांबणं ही काळाची गरज आहे. हे 3 कायदे जे आहेत ते शेतकऱ्यांच्या गळ्याचा फास आहे. या कायद्यांचे परिणाम होत गेले आणि शेतकऱ्यांच्यावर आत्महत्या करण्याची पाळी आली. हे कायदे रद्द केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबू शकणार नाहीत. म्हणून विनाविलंब आता हे सरकार म्हणतं आहे की आम्ही इसेन्शियल कमोडिटीज ॲक्टमधून आवश्यक वस्तूच्या कायद्यामधून शेतीमाल काढतो. तेवढ्याने नाही होणार. मी तुम्हाला सांगतो हे सगळे कायदे एकमेकाशी जोडलेले आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला हे सांगतो की कुत्र्याचं शेपूट जर कापायचं असेल तर हळूहळू कापलं तर जास्त यातना होतात. झटक्यात मारा, खट करून तोडून टाका.
म्हणजे मग तुम्ही फटाफट हे कायदे रद्द करा, म्हणजे मग जे वातावरण तयार होईल त्या वातावरणामधनं देश उभा राहणार आहे. करोनाच्या नंतर फक्त शेती क्षेत्र, प्रक्रिया उद्योग क्षेत्र, शेतीच्या मालाचे प्रक्रिया उद्योग क्षेत्र हे देशाला तारू शकतं. याच्यासाठी शेतीवरचे निर्बंध उठवावे लागतील. बंधनामध्ये विकास होत नाही, ही एक कन्सेप्ट करा. अनेक लोक काय म्हणतात, सरकारची ही योजना, सरकारची ती योजना. कोणत्याही योजनेनं विकास होत नाही. विकास फक्त स्वतंत्र वातावरणामध्येच होऊ शकतो. तुम्हाला स्वातंत्र्य नसेल, तुमच्यावर बंधनं लादली गेली असेल, तर तुमच्या समोर सोन्याचं ताट आणून ठेवलं तरी तुमची प्रगती होणार नाही. तुम्हाला जर खऱ्या अर्थानं प्रगती करून घ्यायची असेल तर स्वातंत्र्य द्यावं लागेल. आणि ही गोष्टच सत्ताधाऱ्यांना पचत नाही, रुचत नाही, आवडत नाही, आणि म्हणून ते असे कायदे अबाधित ठेवतात. हे कायदे काँग्रेसच्या राजवटीत झाले आणि आता भाजपची, काँग्रेसला शिव्या देणाऱ्यांची सरकार आलेलं आहे, त्यांची दुसरी टर्म चालू आहे. या कायद्यांना मात्र हे सरकारही अजून हात लावत नाही. ज्या कायद्यांनी शेतकरी मरतो त्याच्याबद्दल सगळ्या सत्ताधाऱ्यांचं एक मत असतं, सगळ्या सत्ताधाऱ्यांचं. तुम्हाला मी एक उदाहरण देतो की कांद्याचे जेव्हा भाव वाढायला लागले तेव्हा याच सरकारनं पाकिस्तानमधून कांदा आयात केला. म्हणजे मी म्हणालो होतो त्यावेळेला की तुम्ही पाकिस्तानचा खेळाडू तुम्हाला चालत नाही, पाकिस्तानचा माणूस तुम्हाला चालत नाही, पण पाकिस्तानचे कांदे मात्र चव घेऊन तुम्ही खाणार. अरे एकेकाळी ज्यावेळेला गांधीजींनी विलायती मालाच्या होळीचा कार्यक्रम दिला होता त्यावेळेस बाबू गेनू नावाचा एक तरुण मुंबईलाच त्या ट्रकांच्या समोर, विदेशी माल घेऊन जाणाऱ्या ट्रकांच्या समोर आडवा झाला, मेला तो. परंतु त्याने विदेशी माल भारतात येऊ देणार नाही असं सांगितलं होतं. ज्या शत्रू राष्ट्र पाकिस्तान, याच्यापेक्षा मोठा शत्रू आमचा देशातला शेतकरी आहे का तुमच्यासाठी? शेतकऱ्यांच्या बाबतीचा विषय आला की तुम्ही शत्रूशीही मैत्री करतात आणि शेतकऱ्याला मारायचा प्रयत्न करतात. हे आता चालणार नाही. करोनाच्या नंतरच्या परिस्थितीमध्ये हा देश उभा राहणार आहे तो शेतीच्या बळावर. शेतीला म्हणून स्वातंत्र्य देणं आवश्यक आहे. तुम्हाला सांगतो, आपल्या देशाचं भाग्य असं आहे की आपल्याकडे भरपूर सूर्यप्रकाश आहे, नद्या आहेत, विविध प्रकारच्या जमिनी आहेत, मान्सून आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शेतीसाठी अनुकूल असलेल्या गोष्टी आहेत. या गोष्टींचा वापर करून जर आपण पुढे जायला लागलो तर मला असं वाटतं की करोनाच्या नंतरच्या परिस्थितीमध्ये आपला देश उभा राहायला कुणीही आडवा येऊ शकणार नाही. शेतकरीच या देशाला महासत्ता करू शकतील. धन्यवाद.